दूध रॅकेट प्रकरण 31 जणांवर गुन्हा दाखल। पॅराफिन व रसायनांपासून तयार होत होती क्रीम। देवळाली प्रवरा येथे गोडाऊनवर धाड। घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं। वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या। दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस। संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75। अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे बनावट दूध रॅकेट उघडकीस आले। पॅराफिन व रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणातून घातक क्रीम तयार करून त्यापासून तब्बल 20 पट दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणात 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर देवळाली प्रवरा येथील एका गोडाऊनमध्ये घातक क्रीम बनवली जात असल्याची माहिती समोर आल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध व्यवसायाला काळीमा फासणारा मोठा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे 14 फेब्रुवारी रोजी एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बनावट दूध निर्मितीचा पर्दाफाश केला। तपासात उघड झाले की पॅराफिन म्हणजेच मिनरल ऑइल 9.5 नावाचे रासायनिक द्रव्य, मिल्क क्रीम आणि पाणी यांचे मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केली जात होती। या 1 लिटर क्रीम पासून तब्बल 20 लिटर पर्यंत बनावट दूध तयार केले जात होते। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील गोडाऊनमध्ये ही क्रीम तयार केली जात होती। ही क्रीम राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तसेच बीड जिल्ह्यात पुरवली जात होती। या प्रकरणात 31 जणांचा सहभाग निष्पन्न झाला। आकाश मिश्रा, विजय मिश्रा, अरुण पाठक राहणार भिवंडी मुंबई, जगदाळे पूर्ण नाव माहीत नाही राहणार नेवासा फाटा, हरिदास गोपाळ घरे राहणार जामखेड, श्री गांधी राहणार केडगाव, के फूड्स राहणार तारकपूर अहिल्यानगर, शाकीर शेख, सद्दाम शेख, चंद्रकांत बेर्डे तिघेही राहणार राहुरी, सुनील ढोकणे, राजू ढोकणे दोघेही राहणार उमरे तालुका राहुरी, रंगनाथ ढूस राहणार देवळाली प्रवरा, नामदेव कोहकडे राहणार राहुरी, सतीश पटारे, दत्तात्रय करांडे, दत्तात्रय कराळे, महेश मोकाटे तिघेही राहणार अहिल्यानगर, शामरेव माने राहणार आष्टी जिल्हा बीड, दत्ता शिंदे राहणार पाटोदा जिल्हा बीड, नितीन केकान राहणार निफाड जिल्हा नाशिक, राहुल पवार राहणार मालुंजे खुर्द तालुका राहुरी, संजय गुंड राहणार बीड, अनिल साळवे राहणार उमरे तालुका राहुरी, आफताब कलीम शेख राहणार शुक्लेश्वर चौक राहुरी व रामदास नवनाथ उबाळे राहणार फकराबाद यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान देवळाली प्रवरा येथील ज्या गोडाऊनमध्ये हा उद्योग सुरू होता त्या ठिकाणी धाड टाकली असता मशीन गायब असल्याचे आढळले। संबंधितांच्या नातेवाईकांनी मशीन हलवल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या रॅकेटमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आणखी कोणाचे नाव समोर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष देखील लागले। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।